आता या 100 कोटीच्या निधीचे रस्ते किती सुरू आहेत, किती पूर्ण झालेले आहेत याची मला काही कल्पना नाही आहे. परंतु लवकरच म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये मी महापालिकेमध्ये ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. कोल्हापूर शहरातले सगळे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे याचा प्रस्ताव मी बनवायला सांगितलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात बैठकी आहे. 2 ते 3 टप्प्यांमध्ये हे रस्ते होतील. सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कल्पनेतूनच हा प्रस्ताव मी महापालिकेकडे दिलेला आहे आणि त्याचं संपूर्ण जे प्रमुख रस्ते आहेत, मग उपरस्ते आहेत आणि मग छोटे रस्ते आहेत, अशा 3 टप्प्यांमध्ये वर्गीकरण करून त्याचा प्रस्ताव बनवण्याचं काम सुरू आहे. लवकरच तो प्रस्ताव मुंबई या ठिकाणी पाठवून शहराला कॉन्क्रीटचे रस्ते करून कायमचाच हा प्रश्न जो आहे, प्रत्येक वर्षी आपल्याकडे अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान होतं आहे, मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि सगळ्यांनाच नागरिकांना त्रास होतो. कॉन्क्रीटचे रस्ते एकदा झाले की 10-15 वर्ष आपल्याला बघावं लागणार नाही. तर त्याला लागणारा सगळा निधी हा राज्य सरकारच्या वतीनं कोल्हापूर शहराला दिला जाईल अशी मी आश्वासन आणि ग्वाही आपल्याला देतो.